यश अजून का नाही आला? हाय, काय आणलं तुझं? काय आणलंस डब्यात? शिफाली बस ना. नको असू दे. तू मध्ये सोडून गेलीस तर मला एकटीलाच डबा खावा लागेल. इथे कोणी येणार आहे का? यश सर येणार होते. ठीक आहे, मी दुसरीकडे बसतो. काही विशेष आणले का डब्यात? हा? नाही, अजून उघडला नाहीत म्हणून म्हटलं. उघडत नाहीये का? द्या द्या, मी उघडतो. वा, मस्त वास येतोय. कोणती भाजी आहे? जरा बघतो. हा, अरे वा, सांडग्याची भाजी. थोडी घेतो. एक मिनिट, एक चमचा द्या. अरे मला चेअर. सांडग्याची भाजी. सांडग्याची भाजी मला खूप आवडते. थोडी घेतो ना. अरे ए, थांब. दे इकडे. ती देतेय म्हणून काय पूर्णच घेणार का तुम्ही? एवढाच जर त्रास होतोय तर कशाला जातेयस? अरे कसला घाबोमाट सुटलाय? सांडग्याची भाजी. कोणी आणली? नेहा मॅम. नाही मॅडम, सांडग्याची भाजी. थोडी घेतो. हा, मी सरांसाठी आणली होती. सर तर निघाले. केली? काकू, काय ग, काय झालं? सांडग्याच्या भाजी नक्की काम झालं असेल ना? कसलं काम? अहो आई, सांडग्याची भाजी घेऊन फ्रेंडशी बट्टी करणार होती ना? हो का? हम्म. मग नक्की झालं असेल. झोप आता. काकू, मी फ्रेंडला फोन करून विचारू का बट्टी झाली का म्हणून? ऐक, अगं अशी लगेच कशी बट्टी होईल?
आधी तो थँक्यू म्हणेल, मग आई विचारेल भाजी कशी झाली होती, मग तो म्हणेल छान झाली होती. मग जाऊन त्यांची भट्टी होईल. पण तू लगेच फोन करू नकोस बर का, नाही तर लगेच त्यांची कट्टीफू होईल. झोप आता. हा काकू भट्टी होईल ना नक्की त्यांची? तुला काय वाटतंय? होईल असं वाटतंय. मग नक्की होईल, कारण आमची परी म्हणते ते सगळं खरं होतं. हो. आता गाई कर लवकर, जा जा शहाणं बाळ. तुझं रेजिग्नेशन लेटर दिलं होतं तेव्हा आम्ही तुला सांगितलं होतं की कंपनी पॉलिसीप्रमाणे तुला 60 दिवसाचं नोटीस पिरियड पूर्ण करावं लागेल, इकडे काम करावं लागेल. पण कंपनी तुला त्या बंधनातनं मुक्त करते. तू उद्यापासून किंवा आजपासून, आत्तापासून, तुला जेव्हा वाटेल तेव्हापासून तू जाऊ शकतेस. आई हे घे पाणी. कशी झाली भाजी? खाल्ली का भाजी फ्रेंडनी? चवीला कशी होती? पण बट्टी झाली फ्रेंडशी. ए आई सांग ना. आज होमवर्क काय होतं? चल आत्ताच संपव, मग उद्या उशिरा नको. आई सांग ना. आई सांग ना. सांग ना. अगं परी काय करतेस तू? पडला ना डबा. हे काय? भाजी खाल्ली आणि माझी छोटी पोळी नाही खाल्ली. तू काय करतेस? कोणाला फोन लावतेस? फ्रेंडला. का? त्याने माझी पोळी का खाल्ली नाही? अरे बाळा, त्यांचं काही काम असेल म्हणून विसरले असतील ते. तू खोटं बोलतेस हा? देव बापाला मी तुझं नाव सांगणार आहे. पण